झाले। महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची जोड द्यायची आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत दिली। राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला त्यांनी उत्तर दिलं। गेली 2.5 वर्ष महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आम्ही तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ, असं ते म्हणाले। गेली 2.5 वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केलं, त्यामुळे आमचं सरकार हे जनतेचं लाडकं सरकार झालं। जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे। आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही देत आहोत, असं ते म्हणाले। गेल्या दोन्ही अधिवेशनात आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पावलं उचलली आहेत आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागलेत। समृद्धी महामार्ग आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोलीपर्यंत पुढे नेत आहोत। विदर्भातल्या शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी बोनस विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करणार, अशी घोषणा त्यांनी केली। विदर्भ मराठवाड्यामधील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी 70,000 कोटींच्या प्रकल्पाला मान्यता दिली आहे, असं ते म्हणाले। सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र आज अग्रेसर असल्याचं ते म्हणाले। देशातल्या सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू करणारं पहिलं राज्य आणि सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असलेलं राज्य, अशी महाराष्ट्राची देशभरात ओळख झाल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात 10 लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 हप्ते दिले असून यापुढेही ते सर्व बहिणींना मिळत राहतील, अशी ग्वाही त्यांनी दिली। आत्ताच्या पुरवणी मागण्यात त्यासाठी 1400 कोटींची तरतूद केल्याचंही त्यांनी सांगितलं।